इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. खाजगी ट्रॅव्हल्सची दादागिरी आता चालणार नाही. प्रवाशांच्या लुटीला सरकारचा लगाम. सण आले की आमचे खाजगी ट्रॅव्हल्सवाले म्हणजे जणू काही कुबेराचे अवतारच बनतात. सामान्याच्या खिशातून पैसे कसे ओरबाडायचे याचा जणू PhD केलेला कोर्सच या मंडळींनी पूर्ण केला असावा. पण थांबा, आता या लुटारू टोळीची खैर नाही. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अन्यायाविरुद्ध कंबर कसली असून प्रवाशांची लूट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातून कोल्हापूरला जायचे असेल तर विमान प्रवासाचे भाडे आकारणारे हे ट्रॅव्हल्सवाले म्हणजे चालते फिरते कसाई झाले आहेत. त्यात भर म्हणून ही बेकायदेशीर मोबाईल ॲप्सची टोळधाड. या ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांना जाळ्यात ओढायचे आणि ऐनवेळी अव्वाच्या सव्वा तिकीट दर उकळून त्यांची आर्थिक पिळवणूक करायची हा धंदा आता बंद होणार. मंत्री महोदयांनी स्पष्ट बजावले आहे की प्रवाशांची ही लूट म्हणजे काही मोगलाई नाही. ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. या तक्रारीचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी आता एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणारे नसेल तर अवैध बुकिंग ॲप्सना चाप लावणारा यमदूत ठरेल, असा इशाराच देण्यात आला आहे. या अहवालानंतर सरकार तातडीने कठोर अंमलबजावणी करणार असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. केवळ खाजगी वाहतूकच नाही तर ST महामंडळाच्या सेवेतही मोठे बदल होणार आहेत. राज्यातील बस स्थानकावरील अस्वच्छतेबाबत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता 1 जूनपासून महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. प्रवाशांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत मंत्र्यांनी बस स्थानकाचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक बस स्थानकावर संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून तक्रारींचे तात्काळ निवारण होईल. विशेष म्हणजे परिवहन विभागाने आपल्या कामकाजात व्याकरणदृष्ट्या अचूक मराठी भाषेचा आणि बदललेल्या गावांचा नावाचा वापर करावा असेही निर्देश देण्यात आले आहेत. ही झाली खरी मराठी अस्मिता. आमचा सवाल इतकाच आहे की हे आदेश केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात त्या मुजोर ट्रॅव्हल्सवाल्यांच्या टायरमधील हवा काढणार? अंमलबजावणी कडक झाली तरच सर्वसामान्य प्रवाशांच्या तोंडी साखर पडेल, अन्यथा एरे माझ्या मागले असे व्हायला वेळ लागणार नाही. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.